Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1231. आजची तारीख आहे 26 जुलै 2018. आता वाजले करीब दुपारचे 12:15. आज दुपारी आर्टिफॅक्ट एपिसोड करत आहे कारण काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड केला नव्हता. सो पहिले आपण कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करावा लागेल. सो कालची तारीख होती 25 जुलै 2018 आणि काल काय झालं. काल काही नाही, युजल डे होता. असं काही खास काही नवीन काही होतं नाही. म्हणजे जस्ट लाईक सकाळी उठलो, सकाळी किती 9:30 वाजता उठलो मी. मोबाईलवरच गाणे वगैरे बघून राहिलो होतो. दॅट्स इट, बाकी काही नाही. जस्ट लाईक गेले हप्ता दीड हप्त्यापासून आपण झालं गाणे एंटरटेन होऊनच नाही राहिलो. जस्ट लाईक पिक्चरच पाहून राहिलो. बट मला असं वाटलं का आपण थोडंसं गाणं बघितल्याने कसं एक प्रकारे माणूस कसं एक प्रकारे खुश होऊन जाते. आय जस्ट बिईंग एक प्रकारे नाही का, एक प्रकारे आपलं रिदम नाही का त्या ह्याच्यानुसार चालू जाते की हॅपीनेस कडे वळते. सो जस्ट लाईक त्यामुळे मी गाणे वगैरे बघितले. त्यानंतर 3 वाजता ऑफिसमध्ये गेलो. काल बादलचा इंटरव्ह्यू होता. सो तो आला होता इंटरव्ह्यूला. इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू गोईंग इज रिअली वेल. ती जॉब आता पक्की झाली आहे. आता फक्त जॉईनिंगची वाट आहे. जॉईनिंग म्हणजे एक प्रकारे थोडं पीसी खाली नाही ना, त्यामुळे. सो आय डोंट नो आता ते काय फिगर आउट करेल. बट बादल म्हणे थोडं थांब म्हणे, म्हणजे जस्ट लाईक ते डिले करताय तर करू दे म्हणे. तोपर्यंत माझे बार्टीचे क्लासेस वगैरे होऊन जाईल, त्याचे पुस्तक वगैरे भेटून जाईल. तर ठीक आहे म्हणलं. सो मग मी पण काही जोर वगैरे दिला नाही. ठीक आहे. मग मॅडम किंवा सर जसे मला म्हणेल की याचं जॉईनिंग वगैरे करायचं आहे, सो देन नेक्स्ट स्टेप प्रोसीड करू, राईट. बाकी काही नाही. मग काल ऑफिसमध्ये काम होतं. बाकी काही नाही, युजल डेज. काही असं काही खास वगैरे नव्हतंच. संध्याकाळी म्हणजे 29 तारखेला यांचा वाढदिवस आहे, वृषाल सरांचा, आणि ते चालले चेन्नईला. सो त्यांचं पॉसिबल नाही होणार की त्यांचा वाढदिवस मित्रांसोबत सेलिब्रेट करावं. सो आज त्यांनी कालच मग सेलिब्रेट केला. सो एकदाच काल केक वगैरे आणला. त्या ट्रॅफिक पार्कवर गेलो. मग तिथे रात्री करीब 12:30 वाजता केक वगैरे कापल्यानंतर मग थोडंसं सेलिब्रेशन वगैरे केलं. दॅट्स इट. संध्याकाळी घरी आलो मी. नंतर 12 वाजता आल्यानंतर माझा दिवस काही खतम झाला नाही. जस्ट लाईक रात्री मग मी परमाणू पिक्चर बघितला. इट इज रिअली नाईस मूवी. बट लॉट्स ऑफ कॅरेक्टर एक प्रकारे फेक नाही, बट जर रियालिटी दाखवण्याचा प्रयत्न केला असता ना, कारण रियालिटी याच्यापेक्षा खूप हे होती. म्हणजे याच्यामध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम होते, जी टीम लीड करत होते वगैरे वगैरे एवढ्या साऱ्या गोष्टी. याच्यामध्ये इन्स्टेड ऑफ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम दे शोज दॅट गाय हिज नेम इज नॉट ऍक्च्युअली अब्दुल कलामच थोडस एक प्रकारे कॉपी वगैरे दाखवली असेल. दॅट इज बी रिअली गुड. बट आय डोंट नो, त्यांचे काही इश्यू असतात पॉलिटिकल. म्हणजे कोणत्याही कॅरेक्टरला असं एकदम दाखवता येत नाही. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इज अ रिअली बिग कॅरेक्टर आणि त्यांना असं एकदम दाखवता येत नाही. सो इट जस्ट लाईक कारण त्यांची एक प्रकारे हे असते ना. म्हणजे समजा जर मी गांधीजी बायोग्राफी करून राहिलो आहे, जस्ट लाईक आपल्याला माहित बसायला पाहिजे ना की गांधीजी कोण होते, काय होते, आपल्याला त्याच्याबद्दल बायोडाटा वगैरे वगैरे. आणि इन्स्टेड ऑफ दॅट त्या परमाणू फिल्म मध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलामचं जे काही कॅरेक्टर आहे ते परमाणूच्या रिलेटेड दाखवायचं होतं. सो इट जस्ट लाईक त्यांच्यामध्ये त्यांनी जे काही काम वगैरे केलं, स्ट्रेस, ताणतणाव वगैरे, याच्यामध्ये दुसऱ्या लोकांबद्दल त्यांची काही ना काहीतरी हे होऊन जाईल का, हे अशा प्रकारचे कॅरेक्टर होते बा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, कारण जे फिल्म मध्ये दाखवण्यात आले तेच लोकांना पटेल ना. सो इट जस्ट लाईक त्यांनी स्टार्टिंगला सांगितलं होतं परमाणू फिल्म मध्ये की जे काही कॅरेक्टर आहे ते काल्पनिक आहे आणि त्याला फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये कशाप्रमाणे ते झालं. परमाणू जे आहे, जे आपल्या इंडियामध्ये झालं होतं 1998 मध्ये, परमाणू मिशन वॉज अ रिअली सिक्रेट मिशन आणि ते खूप सिक्रेटली सक्सेसफुल करण्यात आलं. कारण ते सॅटेलाइटचे सर्वेलन्स होते, त्यामुळे
ते काफी कठीण टू अंडरस्टँड, बट त्यांनी ते करून दाखवलंय आणि दॅट इज अ रिअली गुड थिंग. आणि बाकी तर काही एव्हरीथिंग इज फाईन, एव्हरीथिंग इज गुड. रात्री मला झोपायला करीब 3-3:30 वाजले. सो मग मी 3 वाजता झोपलो आणि देन आता मी 10:30 वाजता उठलो. सो कसं 11:45 वाजता. सो या माझा असा रुटीन वगैरे राहिला ना, इट जस्ट लाईक माझ्या हेल्थवर सगळ्यात प्रॉब्लेम आहे. कारण कसा, एक तर मॉर्निंग शिफ्ट असली का सकाळी उठा, नाईट शिफ्ट असली का रात्री झोपेतून 11 वाजता वगैरे उठा. व्हॉट इज दिस? एक प्रकारे बॉडीला एक प्रकारे सवय नाही लागून राहिली आहे. तरी माझं कसं, मी खूप मेंटेन मध्ये राहत आहे. म्हणजे मी जेवण फार कमी करतो प्रत्येक गोष्टीमध्ये वगैरे वगैरे. बट हे असं राहणारच या, म्हणजे कसं आता हेल्थ इश्यू म्हणजे आता आपण थोडं कॅपेबल आहे टू डुईंग सर्वाइव्ह ऑन दिस थिंग. कारण राईट ना आपण यंग आहे. सो मला असं वाटतं की या वी कॅन सर्व ऑन दिस थिंग. जेव्हा स्टेज नाही राहणार, म्हणजे ऍट द एज मला हे किती दिवस सहन करायचं आहे, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 किंवा 4 वर्ष. त्याच्यानंतर मग आपल्याला फिल्म करिअरकडे वळल्यानंतर मग तो एक तो रुटीन असतोच रे यार, कशाप्रमाणे वगैरे का कसं, जस्ट लाईक डोंट नीड टू बी हे करता येत नाही. काल संध्याकाळी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला नाही, कारण समज जर काल संध्याकाळी आर्टिफॅक्ट एपिसोड केला असता तर माइट बी तो आर्टिफॅक्ट एपिसोड एक प्रकारे खतम करण्याच्या उद्देशाने बनवला असेल. जस्ट लाईक चला बाबा फटसे फटसे 2 मिनिटात खतम करून जस्ट हात मोकळे करू वगैरे वगैरे. सो मला वाटलं की संध्याकाळी नाहीच करू आपण आर्टिफॅक्ट एपिसोड, कारण एकदम नाहीच होत मन वगैरे राहिलं तर करून घेईन. बट आता बघ ना, आता कसं की चांगल्याने फ्लुएंटली होऊन राहिलंय. मी सकाळी आर्टिफॅक्ट एपिसोड कशासाठी केलाय, कारण सकाळी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये कारण रूममेट वगैरे कोणी नसतात. सो बेसिकली आय एम जस्ट प्रिटी अलोन इन द रूम. सो मला काफी प्रायव्हसी भेटते. इन्स्टेड ऑफ दॅट मी व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड पण करू शकत होतो राईट नाव आता, बट मला असं वाटलं की राहू दे, अशा व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड राहू दे, म्हणजे जे आहे ते आहे वगैरे. आणि या एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. असं काही खास वगैरे काय आहे नाही. आजचा गुरुवार आहे आणि this is the my artifact episode number 1231. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.